डाव्या नक्षलवादी चळवळीने 80-90च्या दशकात देशामध्ये धुमाकूळ घातला। अनेक जिल्ह्यांचा बराचसा भाग हा सरकारसाठी नो ॲक्सेस झोन बनलेला। नक्षलवाद्यांची दहशत एवढी की कशाबशा होणाऱ्या निवडणुकांचं मतदानही लवकर संपवावं लागायचं। मात्र गेल्या दशकभरात चित्र बदललंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी देश नक्षलमुक्त करण्यासाठी एक डेडलाईन दिली होती आणि तारीख जवळ येत असतानाच राज्यातल्या गडचिरोली या राज्यातल्या सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यात सध्या काय चित्र आहे, एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा रिपोर्ट पाहूया। मैं सबसे पहले एक बात इस सदन में जिम्मेदारी के साथ बताना चाहता हूं, 21 मार्च 2026 को इस देश से नक्सलवाद समाप्त। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वर्षभरापूर्वी राज्यसभेत हा निर्धार व्यक्त केला होता। 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती। 1967 साली पश्चिम बंगालच्या नक्षलबारी इथं जमीनदारांविरोधात सशस्त्र उठाव झाला। तेव्हापासून सरकार विरोधात लढणाऱ्या डाव्या बंडखोर गटांच्या चळवळीसाठी नक्षलवाद हा शब्द रूढ झाला। 1970 ते 80च्या दशकात दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशपर्यंत प्रामुख्याने वन प्रदेशात नक्षलवाद फोफावला। पश्चिम बंगालनंतर उत्तर भारतात बिहार, झारखंड, छत्तीसगड, पूर्वेकडे ओडिसा, मध्य आणि पश्चिमेकडील महाराष्ट्र, मध्य प्रदेश ते दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या काही भागात नक्षलवाद पसरला। 1980 मध्ये गडचिरोलीमध्ये पीपल्स वॉर ग्रुप या नावाची संघटना अस्तित्वात आली। विकासाकडे दुर्लक्ष, जमीन विषयक धोरणं, आदिवासींचं कथित शोषण याचा आधार घेत महाराष्ट्रात नक्षलवादानं पाळंमुळं रुजवली। गेल्या महिन्यात गृह मंत्रालयानं जारी केलेल्या अहवालानुसार देशातल्या 126 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या आता 7 वर आली आहे। राज्यात नक्षलवाद्यांचे अनेक दलम प्रमुख आणि कॅडर कमांडरनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आतापर्यंत आत्मसमर्पण केलंय। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल 40 वर्ष नक्षली चळवळीत वावरलेल्या मलाजुल्ला वेणुगोपाळ राव उर्फ भूपती यानं आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं। या आत्मसमर्पणामुळे गडचिरोलीतील नक्षलवादाचं कंबरड पूर्णपणे मोडलं। या कार्यक्रमात लवकरच नक्षलवाद हद्दपार होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता। आज गडचिरोलीचा विचार केला तर मागच्या काळामध्येच आपण नॉर्थ गडचिरोलीमधनं उत्तर गडचिरोलीमधनं माओवाद पूर्ण संपुष्टात आणला होता। आता दक्षिण गडचिरोलीमधनंही आपण तो जवळपास संपुष्टात आणलाय। कंपनी 10चे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक अजून बाकी आहेत। मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं, या ठिकाणी आत्मसमर्पण करावं। त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू, अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल। आता जिल्ह्यात केवळ नक्षलवाद्यांची 10वी कंपनी अस्तित्वात असून त्याचे केवळ 6 सदस्य कार्यरत आहेत। एकेकाळी नक्षलवाद्यांनी अपहरण केलेले अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांना शरणागतीचं आवाहन केलंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलवादी निर्माण झालेले आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आता एक 2-4 दिवसामध्ये त्याने आत्मसमर्पण करावं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवाद्यांकरता जे स्कीम आहे त्याचा फायदा घ्यावा। आज आमचे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल मूवमेंट एक पण दिसून येत नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या रेकॉर्डवर 6 माओवादी आता पण शिल्लक आहे। त्यापैकी फक्त एकच गिरानगोडा गावचे राहणारे पुरुष माओवादी गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे। मला विश्वास आहे की 31 मार्च 2026चे जे डेडलाईन आहे त्यांचे पूर्वी ते आत्मसमर्पण करतील। पूर्वाश्रमीची नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनीही आपल्या एकेकाळच्या सहकार्यांना शरण येण्यासाठी साथ घातली आहे। मैंने 2002 में पार्टी को ज्वाइन किया है। तब से लेकर अभी तक मतलब 24 तक पार्टी में रही। मुझे समझ में पहले तो नहीं आया, लेकिन बाद में मैं 2024 में हम दोनों गिरधर और मैं
सोचे कि हम ये जो रास्ता चुनाया वो गलत है, हम अच्छा जीना है तो साथ में जीने करके हम सोचे 2024 को हम सिलेंडर करने का विचार किया, फिर आए। केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षल मुक्ततेसाठी दिलेली 31 मार्चची डेडलाईन खरोखर पाळली जाते का आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सक्रिय असलेले उरले सुरले नक्षलवादी सुद्धा त्या डेडलाईनच्या पूर्वी आत्मसमर्पण करतात का हे बघायचं आहे। माझे सहकारी मंगेश भांडेकर आणि अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।